यवतमाळ जिल्ह्यात सध्या ऑपरेशन टायगर चर्चेचा विषय ठरला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोली उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश आष्टीकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विकास कामासाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्याने या चर्चांना अधिक बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उमरखेडचे माजी आमदार प्रकाश भाऊ देवसकर यांनी या विषयावर माहिती दिली आहे. आम्ही सुद्धा आमच्या परिसरामध्ये जिल्ह्यातले 2 खासदार आणि महाराष्ट्रातले काही आहेत असं समजलं, नेमकं आम्हाला त्याबाबत निश्चित अशी माहिती नाही. परंतु हे दोन्ही खासदार शिंदे गटामध्ये जाणार आहेत अशा प्रकारची चर्चा गेल्या वर्ष 6 महिन्यापासून सुरू आहे. कदाचित त्यांना शाश्वती नसेल की पुढचं आमचं राजकारण या ठिकाणी उभाटा गटामध्ये स्टेबल राहील म्हणून. कारण तो मुंबईसारखी महापालिका जेव्हा अनेक वर्षापासून उभाटा गटाकडे होती तेही निघाली आणि सगळीकडे ओसरत चाललेलं राजकारण उभाटा गटाचं. त्यामुळं आता आमचं राजकारण स्थिर राहावं म्हणून कदाचित हे 2 खासदार शिंदे गटामध्ये जात असतील असं मला या ठिकाणी वाटते. याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये फंड मिळतो आणि चांगल्या प्रकारे विकासाची कामं होतात, लोकांमध्ये उजळ माथ्याने फिरता येते, अशाही भावना त्यांच्या असू शकतात. या बाबतीमध्ये एवढंच मला निश्चितपणानं वाटते की आता जे उभाटा गट जो आहे पुढच्या काळामध्ये फार काही दम मारेल, महाराष्ट्रामध्ये ग्रीप घेईल असं वाटत नाही. कारण फार मोठी घोडदौड या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजितदादाच्या पक्षाचीच राहणार आहे. आता हे विधान परिषदेच्या कालच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये विरोधी पक्षाची एकही जागा त्या ठिकाणी म्हणजे निवडून येऊ शकत नाहीत. आज आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधली अविरोध निवडून आली 1 सीट त्यांची शिंदे गटाची. ज्या पद्धतीनं बघत आहोत आम्ही महाराष्ट्राकडे, या शिंदे गटाचा असेल, भाजपाचा असेल, अजितदादाचा असेल, या आघाडीची खूप मोठी ताकद वाढत आहे. आणि त्यामुळे हे 2 खासदारही तेच विचार करत असतील की आता आपलं काही खरं नाही, आपण चांगल्या ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी फंड मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी परत निवडणुकीला सामोरं जात असताना आपली कुठं हिंमत खचली नाही पाहिजे, या भावनेने त्या ठिकाणी शिंदे गटात जात आहेत असं मला वाटते. आणि मला उभाटा गटाचं किंवा आणखी त्यांच्या सहकारी गटाचं मला भवितव्य फार अवघड आहे.